रामकृष्ण मंडळी, मी हरिभक्त परायण समाधान महाराज पाटील. आज आपण एका विषयावरती बोलणार आहोत की माझ्या जगगुरु तुकोबरायांचं तुकाराम बीज आणि तुकोबरायांचं जन्मदिवस यामधील आपण फरक पाहणार आहोत. तुकाराम बीज म्हणजे नेमकं काय महाराज, याच्यावरती बोलण्याचा अगोदर सर्वात अगोदर माझ्या तुकोबरायांचा जीवनाचा कालखंड बघूया. माझे तुकोबरायांचा जन्म झाला इंद्रायणाच्या काठी वसलेलं पुणे जिल्ह्यातील देहू या नगरीमध्ये माघ शुद्ध पंचमी शके 1530 म्हणजेच 21 जानेवारी 1608 मध्ये माझ्या तुकोबरायांचा जन्म झाला. काय मोठं भाग्य असेल त्या कणकाई मातेचं आणि बोल्लोबा अंबिले दादांचं. भागवत धर्माची पताका ज्यांनी चालवली महाराज बोल्लोबा अंबिले आणि कणकाई माता यांच्या पोटी एक रत्न जन्माला आलं, जे वारकरी संप्रदायाचा कळत जातो. आता येऊया आपण तुकाराम बीज कडं. बरं, कधी येते तुकाराम बीज? या वर्षी 27 मार्चला आहे. सर्वांनी गुण्या गोविंदानं प्रत्येक गावामध्ये भजन कीर्तन प्रवचनानं ही बीज साजरी करा, कारण आपल्या वारकरी संप्रदायाचं कळस म्हणजे तुकोबराय. आणि ही फाल्गुन महिन्यामध्ये वैद्य द्वितीयला येते, ज्या दिवशी माझे तुकोबराय सदैव शरीर घेऊन वैकुंठाला गेले. आणि ज्यांना घेण्याकरता ज्या दिवशी भगवंतानं विमान पाठवलं, एरवी एवढंच नाही, स्वतः विमान घेऊन भगवंत ज्या दिवशी आले नांदुरक्या वृक्षाच्या झाडाखाली, तो दिवस म्हणजे तुकाराम बीज. माझ्या तुकोबरानं सर्वांना सांगितलं, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळ सांगा विनंती माझी. बाळ वेडा झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठू अमासी पावला, गुढी सहित झाला गुप्त तुका. आणि त्या जाम वृक्षाखाली, नांदुरकर वृक्षाखाली माझे तुकोबराय सदैव वैकुंठ घेऊन निजधामा गेले. महाराज, तो माझे तुकोबरायांचा अधिकार आहे. जाता जाता पुन्हा तुकोबरायाने आम्हाला मंत्र दिला. कुठला? ऐका मग तो भंग पुन्हा. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आता कसले येणे जाणे, सहज बोलणे खुंटले. रामकृष्ण हरी बोला, तुका वैकुंठासी गेला. म्हणे रामेश्वरा सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. एकेकाळी तुकोबरायांचे कट्टर वैरी असणारे रामेश्वर शास्त्री भट्टांनी देखील म्हणावं, म्हणे रामेश्वरा सखडा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. म्हणून आताच्या चांगल्या पाचल्या 2-4 डिग्र्या घेणाऱ्याने माझ्या तुकोबरायांमध्ये आक्षेप मुळीच घेऊ नये. हरिभक्त समाधान महाराज पाटील मोठमोठ्या कॉलेजांना सेमिनार करतो, म्हणून 2 डिग्री घेऊन तुम्ही जर कधी खंडन करत असाल की शरीर घेऊन तुकोबराय वैकुंठाला गेलेच नाही, त्यांनी आपल्याशी पंगा घालावा. माझ्या तुकोबरायांची यावर 27 मार्चला तुकाराम बीज येणार आहे. गुण्या गोविंदानं माझ्या तुकोबरायांचा हा उत्सव साजरा करा. काय अधिकार आहे तुकोबरायांचा? तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. जडी दगडा सहित वया, तारियल्या जैस्या लया. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. प्रत्येक गावामध्ये माझ्या तुकोबरायांचा उत्सव साजरा करा. कीर्तन प्रवचन आणि भजन माध्यमातून माझ्या तुकोबरायांचा हा सोहळा साजरा करा. जास्त करून कीर्तनानं साजरा करा, की ज्यामुळे माझ्या तुकोबराच्या पिढीला कळते. आज गरज आहे संत विचारांची, आज गरज आहे संतांच्या वाङ्मयाची, आज गरज आहे धर्माला, अध्यात्माची. तरच आमचा धर्म टिकेल. एरवी फार मोठा धोका आहे. आशा करतो हा 27 मार्च प्रत्येक गावामध्ये कीर्तनाचा जल्लोष असेल आणि माझे तुकोबरायांचा अधिकार आणि तुकोबरायांचे वाङ्मय आमच्या पिढीला कळेल, हीच आशा करतो. सर्वांना रामकृष्ण हरी.